नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्रतिक्रिया द्या. गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येकांडा संदर्भात जे राज्यामध्ये घडतंय ते अत्यंत वाईट घडतंय असं दिसतंय. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही. पोलीस यंत्रणा आणि राज्य शासनाचं जे गृहमंत्री कार्यालय आहे ते या प्रकरणामध्ये अपयशी ठरतंय का? आरोपींना शिक्षा देण्यामध्ये आणि जे आरोपी फरार आहेत ते पकडण्यामध्ये या प्रकरणाचे संपूर्ण पाळेमुळे उखडण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं गृहमंत्रालय अपयशी ठरतंय. पोलीस यंत्रणा यामध्ये नेमकी काय करते या संदर्भात अनेक उलटसुलट चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आजपासून या प्रकरणात न्याय मिळत नसल्याने एक टोकाचं पाऊल उचललेलं आहे आणि ते म्हणजे या सर्व कुटुंबासह त्यामध्ये त्यांची आई, त्यांचे भाऊ, त्यांची मुलगी जी आज 12वीची परीक्षा देत आहे. मात्र त्या मुलीनेही अन्नत्याग करत आपल्या वडिलांच्या हत्येमुळे आपल्याला हत्येचा न्याय मिळाला पाहिजे, कोणी हत्या केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी ठाम भूमिका या मुलीने घेतलेली आहे आणि गावकऱ्यांनी घेतलेली आहे. या कुटुंबियासह संपूर्ण गाव या अन्नत्याग आंदोलनामध्ये बसलेला आहे. गेल्या 3 महिन्यापासून या संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळत नाही. संपूर्ण महाराष्ट्र हा रस्त्यावर उतरला. त्यानंतर कुठे यातील जो प्रमुख आरोपी आहे वाल्मिक कराड आणि त्याचे काही जे साथीदार आहेत त्यांना पकडलं गेलं. मात्र त्यांनाही VIP ट्रीटमेंट दिली जाते. त्यांचा जो आका आहे त्याच्याकडूनही मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जात नाही. हे सर्व महाराष्ट्रात काय सुरू आहे यावर एक मोठा प्रश्न सवाल उपस्थित केला जातोय. गुंडा प्रवृत्तीचे लोक असतानाही त्यांना पाठीशी घातलं जातंय का? आणि राज्यकर्तेही त्यांच्या मंत्रिमंडळात एखादा मंत्री काम करत असताना तो आरोपींच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतोय का? तो त्यांचे समर्थक असतानाही धनंजय मुंडे यांचा राजीनामा का होत नाही? असे अनेक आरोप या प्रकरणामध्ये होत असताना आता संतोष देशमुख यांच्या कुटुंबियावर अन्नत्याग करण्याची वेळ आलेली आहे आणि आजपासून त्यांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. अख्खं कुटुंब हे अन्नत्याग करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे. तसा इशाराही त्यांनी यापूर्वी दिलेला होता. मात्र यात प्रशासन काहीतरी निर्णय घेईल अशी अपेक्षा मस्साजोगच्या ग्रामस्थांना आणि कुटुंबियांना होती. मात्र काहीही हालचाली झाल्या नाही. त्यामुळे त्यांनी मंगळवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले. यात 2 दिवस ते कुटुंबीय आणि ग्रामस्थ हे पाणी घेणार आहेत. 2 दिवसाचा अल्टिमेटम ग्रामस्थांनी शासनाला, पोलीस यंत्रणेला दिलेला आहे. 2 दिवसानंतर हे ग्रामस्थ आणि संतोष देशमुख यांचे कुटुंबीय हे पाणी सुद्धा घेणार नाही. आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. आमचा जीव गेला तरी बेहतर, मात्र आम्ही पाणीही घेणार नाही असा एक इशारा त्यांनी शासनाला दिलेला आहे, पोलीस यंत्रणेला दिलेला आहे. मात्र या प्रकरणामध्ये गृह खात्याचे जे जबाबदार मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे सर्व निर्णय ठोस भूमिका घेतात आणि त्यांचं चांगलं काम महाराष्ट्रामध्ये आहे असं असतानाही ते या प्रकरणात ठोस भूमिका का घेत नाहीत असा एक सवाल महाराष्ट्रातील जनतेकडून उपस्थित केला जात आहे. अजित पवार हे त्यांच्या मंत्र्यांचा राजीनामा का घेत नाही, ज्यामुळे या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणेला बळ मिळेल. अन्यथा मंत्रिपदाच्या दबावामुळे या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना पोलीस यंत्रणेकडून
जेलमध्ये सुद्धा चांगली ट्रीटमेंट मिळाल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय मुंडे यांनी केलेला आहे। या प्रकरणातील अनेक पुरावेही त्यांनी पोलीस यंत्रणेला दिलेला आहे। पुरावे गोळा करण्याचं काम हे पोलीस यंत्रणेचं असतं, गृह खात्याचं असतं। मात्र या प्रकरणी या भागातील आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि इतर जे काही आमदार आहेत आणि धनंजय देशमुख आहेत, हे या प्रकरणामध्ये पुरावे गोळा करण्याचं काम करतायत, ते पोलीस यंत्रणेला देत आहेत। ही एक इथे आपल्याला उल्लेखनीय बाब आणि सरकारसाठी, पोलीस यंत्रणेसाठी लाजिरवाणी बाब आपल्याला म्हणता येईल। हे सर्व घडत असतानाच अनेक मोर्चे निघाले। या प्रकरणातील एक आरोपी आंधळे नावाचा अद्यापही पोलीस यंत्रणेच्या हाती लागलेला नाही। यातील जे आरोपी पकडले तेही सरेंडर झाले, त्यानंतर पकडले गेले। त्यामुळे पोलीस यंत्रणा नेमकी काय करते यावरही एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आता संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आणि या भागात, या गावातील ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे आणि या अन्नत्याग आंदोलनाच्या दरम्यान आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही जीवाची पर्वाही न करता आम्ही न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, असा एक इशारा त्यांनी शासनाला दिलेला आहे। आता यात शासन काय निर्णय घेतं, शासन फरार आरोपींना पकडतं का, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतंय का, देवेंद्र फडणवीस यामध्ये काही कठोर भूमिका आपली जाहीर करतात का, याकडे राज्याचं लक्ष लागून आहे। तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा। संतोष देशमुख हा गावासाठी काम करणारा एक साधा सरपंच होता, मात्र एका कंपनीकडून खंडणी वसूल केली जाऊ नये यासाठी त्याने मध्यस्थी केली, तर त्या सरपंचाचे अपहरण करून, दिवसाढवळ्या अपहरण करून काही गुंडांनी, त्यामध्ये वाल्मिक कराड याचे नाव सर्वात समोर येते आणि त्याचे जे काही साथीदार आहेत, या सर्व गुंडांनी संतोष देशमुख यांचे अपहरण करून अत्यंत क्रूरपणे ही हत्या केली। त्याचे सर्व पुरावे आणि त्यांचं जे काही पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले त्याचे सगळे पुरावे आणि त्या हत्या कशी झाली ते सुरेश धस या भागातील आमदार यांनी विधिमंडळाच्या सभागृहामध्ये कसं ही घटना घडली, किती प्रकारे, किती वार आणि संतोष देशमुख यांचे या मारहाणीमध्ये कसं रक्त घुटलं होतं आणि किती क्रूरपणे ही हत्या झाली होती हे संपूर्ण महाराष्ट्राला सांगितलं। त्यानंतर अनेक मोर्चे निघाले। मात्र फडणवीस सरकार हे केवळ आश्वासन देत आहे। या प्रकरणातील जे आका आहेत वाल्मिक कराडचे, धनंजय मुंडे यांच्या राजीनामाचाही मोठा दबाव संपूर्ण महाराष्ट्रात असतानाही अनेक लोकांनी, तज्ज्ञांनी, समाजसेवकांनी या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा अपेक्षित आहे अशी मागणी केली। अनेक राजकारण्यांनी, अनेक पक्षांच्या प्रवक्त्यांनी, नेत्यांनी, विरोधी पक्षातील लोकांनी राजीनाम्याची मागणी केली। मात्र अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांना पाठीशी घालताना या प्रकरणात दिसत आहेत। त्यामुळे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर एक संशय घेण्याची वेळ महाराष्ट्रावर आलेली आहे। या प्रकरणात या दोघांचाही हात आहे का, असाही एक आरोप सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे। आता आपण बघूच की येत्या काळामध्ये आता या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे आणि हे कुटुंबीय कोणतं टोकाचं पाऊल उचलते यापुढेही हेही महाराष्ट्रातील जनतेचं या मस्साजोग गावाकडे लक्ष लागून आहे। मात्र सरकारची जबाबदारी आहे की या कुटुंबियाला न्याय द्यावा, अन्यथा हे कुटुंबीय आणि मस्साजोगचे जे ग्रामस्थ आहेत, जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना, संतोष देशमुख यांच्या मारेकरी आहेत त्यांना पूर्ण
शिक्षा होईपर्यंत आणि जे फरार आरोपी आहेत त्यांना पकडेपर्यंत, धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईपर्यंत हे माघार घेण्याच्या मनस्थितीत नाही आणि त्यांनी आजपासून जे आंदोलन सुरू केलं आहे त्या संदर्भात आणि पोलीस प्रशासन जे कशा प्रकारे काम करत आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भूमिका योग्य आहे की अयोग्य या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। एखादा सर्वसामान्य जर व्यक्ती असेल आणि त्याला जर एखाद्या गुंडांनी मारून टाकले, त्याचं मर्डर केलं, तर त्याच्याकडे ही पोलीस यंत्रणा कशा भूमिकेतून बघते हे सर्व आंदोलन होत असतानाही, पोलीस यंत्रणेवर दबाव असतानाही गुंडावर कारवाई होत नाही, तर तेथे सर्वसामान्यांचं काय परिस्थिती असेल अशी एक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपल्याला मत्स्योद्योगच्या घटनेनंतर दिसते। या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी काय ठाम भूमिका घेतली पाहिजे या संदर्भातही आपले मत नक्की कळवा। धन्यवाद। थांबतो।